सो मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते या दोन मुरबाड तालुक्यातील ताकदवर संघ आता एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला अनुश्री 11 भुवन आणि त्यांच्या अगेन्स्ट अमित देवपेकर या दोन संघाच्या दरम्यान हा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा, कारण दोन्ही संघांमध्ये बॅटिंग लाईनअप असो गोलंदाजी असो अगदी ठासून भरली या आणि कोण कोणावरती भारी ठरेल या मॅच मध्ये हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. सो ओपनिंग पेअर एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहू शकता दर्शन आणि त्याच्या सोबतीला दशरथ एकाच नावा ऋषीची ही दोन बॅटर खऱ्या अर्थानं एंटर होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहितला आपण पाहताय. सो मॅच ऑन आणि दोन्ही संघाला देवा खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. हाय व्होल्टेज मॅचचा हा पहिला बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे रोहित. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर दशरथ जो पहिला बॉल या मॅचचा फेस करेल. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर स्वतःसाठी जागा बनवली होती, स्टंपला सोडलं होतं असं आपण म्हणूयात आणि एक एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. ते पाहिलं गोलंदाज रोहितने एक चांगला बॉल त्यांना अटेम्प्ट केला. शॉर्ट ऑफ गुडलेन डिलिव्हरी तिथे मिळालेला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिला बॉल फेकला डॉट. सुरुवात चांगली झाली आहे. सो दुसरा बॉल या ओव्हरचा बॅटर तयार. इथे चांगला बॉल पहिल्या बॉलवरती तो प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नांना अपयश आलं, परंतु दुसऱ्या बॉलवरती देखील रिस्क घेतली आणि असं म्हटलं जातं ना की रिस्क नाम बनते. दुसऱ्या बॉलवरती ठोकला दशरथनं हा चौकार. 4 धावा. हो कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफूट वरती गेले, पुन्हा एकदा स्वतःची जागा बनवली होती. यावेळी जर आपण पाहिलं तर थोडासा चेंडू शॉर्ट होता आणि त्यानंतर वेळ भरपूर होता बॅटर दशरथकडे. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस त्यानं खोलला आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय, जिथे धावा मिळाल्या 4. बॅटर तयार रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहितचा हा बॉल मिस टायमिंग आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न प्रॉपर मिडलिंग झाला नाही. या बॅटच्या वर चेंडू खऱ्या अर्थानं स्ट्रिकरला आदरला आणि त्या कारणामुळे एलिव्हेशन होतं ते मिळालं नाही. परंतु एक धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 5 या धावसंख्येवरती. आम्ही देवपेकर क्रिकेट संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन, फटका फसला, मिड विकेटला पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये आता दर्शनची पारी होतीये फेल. लागतो धक्का पहिला, फलंदाज बाद. चांगला बॉल अटेम्प्ट केला, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि खऱ्या अर्थानं ट्रॅप जो मेनला होता त्या जाळ्यामध्ये आता अडकवलाय बॅटर दर्शनला, जिथे टायमिंग झालं नाही. या प्रॉपर जर आपण पाहिलं तर ताकदीचा मेळ देखील या बॉलवरती जमला नाही आणि तिथे जर आपण पाहिलं तर मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी लगोलग हा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला, जिथे पहिला धक्का लागला अमित देवपेकर या क्रिकेट संघाला या मॅच मध्ये. 5 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला मेंढंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मित्रांनो आपण पाहताय जे मार्गस्थ आहे आणि नवीन बॅटर जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये. बॅटर आहे महेश जो स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित तयार 5वा बॉल घेऊन. रोहितचा हा बॉल सफल झाले, फटका चांगला, शॉट फाईन लेगला बीट केला, आउटफील्ड त्या साईडला फास्ट आहे, चेंडू थांबला नाही. महेशच्या बाड मधून पहिलाच बॉल खेळत असताना 5व्या बॉलवरती ठोकला हा चौकार. 4 धावा. कमालीचा फटका जो मात्र या ठिकाणी खेळला गेला बॅटर महेशच्या बाड मधून 3ऱ्या क्रमांकावरती आले. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर स्टंपला कव्हर केलं, पूर्णपणे स्टंप सोडले होते आणि त्यानंतर लाईन जर आपण पाहिली रोहितची तर खऱ्या अर्थानं बोर्ड करण्यासाठी हा बॉल फेकला असावा आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू थोडासा जर आपण पाहिलं तर प्रॉपरली टायमिंग झालं, त्यानंतर चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टील 1 टू गो. अंतिम बॉल, फटका चांगला पाहायला मिळतो, चाबूक शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॅटर महेशच्या बॅट मधून 1/4. शेवट देखील केलाय गोड. 4 धावा, चौकार.
कमालीचा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 4 बॉलवरती फक्त 5 धावा 1 विकेट होती. त्यानंतर महेशच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले आणि त्यानंतर स्कोर कार्ड फ्लाय झाला, जाऊन पोहोचला तो 13 या धावसंख्येवरती. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक वर्ग बसला, विनंती आपण उठा तिथून. काला पडदा आहे, ब्लॅक स्क्रीन, तिथे प्रेक्षक वर्ग बसलेला आहे. त्यांना विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपण त्या ठिकाणी उठायचं तिथून. तेरा धावा त्या फलकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहता योगेश, जो दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी खऱ्या अर्थानं तयार झाला रनवेवरती, जिथे पॉवर प्ले संपलाय आणि पूर्णपणे फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं आता खुली होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. फिल्डिंग सेटअपचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे डीपमध्ये, त्याबरोबरनं वाईट डिश लॉंग ऑन, वाईट डिश लॉंग ऑफला आहे मिड विकेटला, आणि एक खेळाडू आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेगला तैनात केला आहे. त्याचबरोबरीनं शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट पॉईंटला आपण खेळाडू पाहताय, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, मिड ऑन आहे. फिल्डिंग सजावट त्याची चांगली आपल्याला पाहायला मिळते. योगेश येतात या दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग वरती बॅटर सज्ज होतोय दशरथ, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. फुल लेन बॉल फटका इथे जर आपण पाहिला तर फसलाय, चेंडूच्या खाली आला रोहित साबळे, पकडलाय झेल, लागतो धक्का दुसरा, फलंदाज बाद. फुल लेन बॉल, परंतु आपण जर पाहिलं तर लोवर फुल टॉस होता, जिथे फिंगर रोल केले होते. स्लो वन डिलिव्हरी आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर अटॅकिंग शॉट आला होता बॅटर दशरथचा, परंतु जर आपण पाहिलं तर एलिव्हेशन मिळालं नाही, प्रॉपर टायमिंग जुळलं नाही, आणि त्या जर आपण पाहिलं तर चेंडूच्या खाली आपण पाहिला खेळाडू होता रोहित साबळे आणि त्याने पहिल्या टीमला झेल टिपला. इथे दुसरा धक्का लागत असताना या मॅच मध्ये आम्ही देवपेकर क्रिकेट संघाला कमालीची गोलंदाजी पेश केली जाते अनुश्री 11 भुवन या क्रिकेट संघाकडून. सुरेश येत आहेत नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती, जिथे सुरुवात गोलंदाज योगेशची कमालीची झाली. पहिल्याच बॉलवरती सफलता. ओव्हर पिच बॉल, इथे देखील फटका फसला, दिलीप डाऊन दी बॉल, पकडला झेल, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. इथे जर आपण पाहिलं तर इथे देखील ओव्हर पिच बॉल होता, लालच बुरी बोला इनवाइट केलं होतं आणि इनवाइट करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक झाला, तिथे दिलीप चेंडूच्या खाली आले आणि पकडला हा झेल. इथे जर आपण पाहिलं तर सुरेश देखील या मॅच मध्ये शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज येतात नवीन बॅटर, जे इंटर होतात मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजी योगेशची कमालीची राहिली. बॅक टू बॅक 2 विकेट कॅरी केलात आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये जर वाटा राहिला असेल, आपण पाहू शकता रोहित साबळेचा पहिला त्याने झेल पकडला आणि त्यानंतर जर पाहिलं तर दिलीपने देखील चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केला. जे वाईट डिश लॉंगॉनला ते 2 खेळाडू उपस्थित आहेत. हॅट्रिक बॉल आणि इथे लाईन चांगली पाहायला मिळते. शफल झाली होती, हॅट्रिक बॉल होता, संधी होती आणि संधीचं सोनं खऱ्या अर्थानं केलं नाहीये गोलंदाज योगेशनं, परंतु गोलंदाजी कमालीची राहिली. धाव फलकचा आपण पाहिलं तर सध्या स्थितीला धावा आहेत 13 आणि 3 महत्वपूर्ण विकेट देखील आता गमावलेले आहेत. आम्ही देवपेकर या क्रिकेट संघाने या मॅच मध्ये भागीदारी करावी लागेल. भरपूर साऱ्या उमेद आशा आहेत बॅटर महेश कडनं. चांगला बॉल, इथे जर आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगला बीट केलं, आउटफील्ड त्या ठिकाणी आहे फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, रेस लागली होती शेवटच्या मोमेंटला, खऱ्या अर्थानं रेस चेंडू ही रेस जिंकला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येताना पाहायला मिळतो. 3 बॉल कमाले जे फेकले होते ते शॉर्ट पिच बॉल फेकला गोलंदाज योगेशनं, त्यावरती आपण पाहिलं तर टॉपेज घेतला आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्रीच्या दिशेने रवाना झाला. तिथे 4 धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत आणि धावफलकाचा विचार आपण केला तर आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 17. धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. योगेश तयार पुन्हा एकदा.
इथे बॅटची कडा आणि एसटी रक्षकाकडनं झालेली मिस्टेक दोन्ही गाड्या खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर इथे रनआउटची संधी उपलब्ध झाली होती. संधीचं सोनं केलं जात आहे. विकेटचं पतन झालं. कॅच सुटला परंतु जर आपण पाहिलं तर इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट कॅरी झाली. 17 धावा फलकावरती जिथे योगेशची गोलंदाजी चांगली राहिली. 5 बॉल त्याने फेकले जिथे 2 विकेट कॅरी केला. एक सांघिक सफलता, एक चौकार आला, एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर इंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बंटी येत आहेत. 5 चेंडूची फेकी झाली. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र या दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर 17 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बंटी येत आहेत आणि पहिलाच बॉल फेकत असताना खऱ्या अर्थानं फेकला हा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये होईल ऍड आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ बोर्ड. हा बॉल थोडासा जर पाहिला आपण तर लाईन खराब होती. ऑफस्टिकला थोडंसं खऱ्या अर्थानं मिस केलं गोलंदाज योगेशनं. शेवटचा बॉल घेऊन तयार आहे रनवेवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. इथे देखील फटका फसलाय. दिलीप प्रयत्न करतात. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रोहित साबळे बॉलवरती आला बॅकिंगसाठी आणि जर आपण पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये इथे बॅटिंग करते आम्ही देवपेकर क्रिकेट संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 20 या धावसंख्येवरती. सो 2 ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेला आहे जिथे बॅटिंग करते आम्ही देवपेकर क्रिकेट संघ. 20 धावा धावफलकावरती. 10.00 ची सरासरी या 2 ओव्हरमध्ये त्याने मेंटेन ठेवली. खऱ्या अर्थानं दुसरा ओव्हर योगेशने कमालीचा फेकल्या. 2 विकेट त्याने कॅरी केला. एक सांघिक सफलता देखील मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर महेशला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अशोक बांगर येत आहेत या तिसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती महेश त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. आम्ही देवपेकर क्रिकेट या संघाला इथून बॅटिंग करावी लागेल महेशला. पहिला बॉल आडवा बॅटर फोर्स केलाय. भानुदास बॉलवरती आलाय आणि अतिशय कमालीची फिल्डिंगची मात्र आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या सुरुवामध्ये फलंदाज आणखीन एक गारद फलंदाज बाद. सो पहिल्याच बॉलवरती ही सांघिक सफलता मिळते. कमालीचा बॉल या ठिकाणी फेकला होता आणि त्यानंतर आडव्या बॅटनं फोर्स करत असताना शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली भानुदासकडनं आणि थ्रो देखील कमालीचा आला. तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट कॅरी होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. निलेश येत आहेत. निलेश जाधव. इथे बॅटर पाड मधनं मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल कोण पकडणार. हा झेल कॉलिंग महत्वाची आहे. पकडलाय झेल आणि या मॅचची प्राइजलेस विकेट आता झाली आहे कॅरी. कारण महेश परतला या मोठ्या मॅच मध्ये माघारी. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. ओहो कमालीची गोलंदाजी अशोक बांगरच्या माध्यमातून जिथे पहिल्या बॉलवरती सांघिक सफलता आणि दुसऱ्या बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट आता केली आहे कॅरी. ज्या बॅटरकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या आम्ही देवपेकर क्रिकेट संघाला. आता तो बॅटर आता तंबूच्या आश्रयाकडे जाताना पाहायला मिळतोय. नाव आहे महेश.
जय येतात, जय खाटेगरे हा नवीन बॅटर आता इथून भागीदारी करावी लागेल निलेश जाधवला आणि त्याच्या सोबतीला आपण पाहता नवीन फलंदाज एंटर झाला जय खाटेगरे हा बॅटर जो स्ट्रायकिंग वरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पूर्णपणे डाव हा कोसळल्याचा आपण म्हणूयात, कारण 6 विकेट खऱ्या अर्थानं आता गमावलेले आहेत या मॅचमध्ये. आम्ही देवपगर क्रिकेट संघानं जे 6 हुकमाचे मोहरे होते ते आता तंबूच्या आश्रयाला आहेत आणि इथून आता भागीदारी करावी लागेल. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. जय खाटेगरी स्ट्रायकिंग एंडवरती तयार. ओहो, इथे जर आपण पाहिलं बॅटर बीट झाले, एसटी रक्षक बीट, लक फॅक्टर ऑन, व्हाईट +4 लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 5 धावा हा नशिबाचा पंजा. .25 25 धावा धावफलकावरती, जिथे खऱ्या अर्थानं आपण असं म्हणूयात की धावांची कोंडी आता फोडली या नशिबाची साथ आहे. आणि ते नशीब खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आम्ही देवपेकर क्रिकेट संघाच्या सोबतीला या 5 धावा महत्वपूर्ण आलेल्या आहेत. अशोक बांगर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. फिंगर रोल केल्यास फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू तैनात. एकदा वाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी चुकीच्या एंडला आली की काय असं वाटलं होतं, परंतु रॉकेना फेकी आली. सिंगल प्लस विकेट आणि आता निलेश जाधव रनआउटचा शिकार ठरलाय. फलंदाज बाद. हा 7वा धक्का लागताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गरज होती का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झाला होता, परंतु पॉपिंग क्रीज वरती सेफली निलेश जाधव पोहोचलाच नाही आणि इथे आता विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. एका धावेच्या मधील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. वैभव येतात नवीन बॅटर. वैभव शेळके नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तयार. स्ट्रायकिंग एंडवरती जय खाटेघरे सज्ज. अशोक बांगरची गोलंदाजी कमालीची राहिली आहे या मॅच मध्ये. फिंगर रोल केले, खेचून मारला फटका. चांगला खेळाडू आहे रोहित साबळे. या मॅच मधला हा दुसरा झेल त्यानं केलाय. फिनिश, विकेट डाऊन, फलंदाज बाद. 8वा धक्का. 8 विकेट गमावलेल्या आहेत या डावामध्ये. बॅटिंग करते पहिल्या डावात आम्ही देवपेकर क्रिकेट संघ. सो स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या खऱ्या अर्थानं तिसऱ्या ओव्हर मधले. अशोक तयार. इथे गोलंदाजी कमालीची राहिली अशोक बांगरची. या ओव्हर मध्ये त्याने इम्प्रेस केलाय. स्ट्रायकिंग वरती बॅटर सूरज येत आहेत. इथे चांगला बॉल बॅटर पॅड मधनं खेचून मारला फटका चांगला पाहायला मिळतोय. रोहित साबळे थोडा फंबल झाला आणि त्याचा रिवॉर्ड आता इथे मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. रोहित साबलेकडनं झालेले मिस्टेक आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबेसाठी फरार होताना पाहायला मिळतोय. 4 धावा आल्या महत्वपूर्ण. खात्यामध्ये टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती. 4 बॉल अशोक बांगरने चांगले फेकले. तर 5वा बॉल देखील अतिशय चांगला होता. बॅटन पॅडमधनं फक्त आपण पाहिलं तर टाइम केलं होतं बॅटर सूरजनं. तिथे रोहित साबलेकडनं थोडीशी चुकी झाली वाईडिश लॉंगॉनला आणि त्याचं रिवॉर्ड बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतंय 4 धावा. ओ हो 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 हो, काय बॉल फेकला. स्लोवर वन डिलिव्हरी होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटर सूरज सफल झाले. बॅट लवकर गेली, चेंडू थोडा उशिरा आला, डायरेक्टली बॉडीवरती अदलला. शेवटचा बॉल फेकला अशोक बांगरने. डॉट. 3 षटकं मित्रांनो समाप्त झाली धावफलकावरती. धावा आपण पाहिला तर तब्बल आहेत 30. चला स्पीडअप द्या. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि 5:30 झाल्यानंतर बॅड लाईट होते आणि बॅड लाईटचं अपील या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं चालणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
पहिलाच बॉल आणि जर आपण पाहिलं रनआउटची संधीचं केलं सोनं. कॉम्बिनेशन चांगला होता. बॉल गेला खऱ्या अर्थानं भानुदासकडे आणि त्यानं फेकला रोहित साबलेकडे. म्हणजे मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का. 9वा विकेट डाऊन. कोणत्याही प्रकारची धाव नाही. शेवटचा विकेट आहे. लास्ट विकेट. टीमची टोटल 30 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित साबळे. इथे चांगला बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय. क्रिकेटचं देखणं सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा सूरजच्या बाडमधून. कमालीची बॅटिंग पेश केली जाते जिथे 9 विकेट गमावलेले आहेत. आणि मी तर मला खऱ्या अर्थानं सूरजला थोडासा उशिरा पाठवलाय. तब्बल 10व्या क्रमांकावरती आलेला हा बॅटर आहे आणि बॅटिंग कमालीची करतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या सूरजची या मॅच मध्ये. जिथे 9 विकेट गमावलेले आहेत तरी देखील आपल्या संघासाठी तो एकटा लढतोय. बॅटचा कडा आणि एसटी रक्षकाकडनं झालेली ती मिस्टेक. ही सिंगल रन येताना पाहायला मिळते. इथे झेल कलेक्ट झाला असता तर आम्ही देवपेकर क्रिकेट संघ ऑल आउट झाला असता. परंतु जर तरला महत्व नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. एज लागली. एसटी रक्षकाकडनं झाले मिस्टेक. एक धाव आली. टीमची टोटल धावफलकावरती धावा आहेत 35. रोहित साबळेचा बॉल जर आपण पाहिला तर चांगला होता. बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू खऱ्या अर्थाने एसटी रक्षकामध्ये विसावला देखील. लेकिन परंतु त्याच्या हाताला दिला चटका आणि एक धाव आली. रोहित साबळेचा हा बॉल इथे देखील गॅपमध्ये फटका सजवला. दिलीप येत आहेत. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. चुकीच्या एंडला फेकी झाली आणि पाहता पाहता या बॉलवरती आला या महत्वपूर्ण 2-3 धावेचा प्रयत्न होता राहिलेला आहे. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मधीन धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल 37 या धावसंख्येवरती. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. 2 बॉलची फेकी अजूनही बाकी आहे या पहिल्या डावामधली. रोहित साबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहित साबळेचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला फटका सजवला. खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक पेक्षा अधिक मिळणार की नाही हा प्रश्न होता. कॉलिंग झाली खराब. सिंगल आली परंतु आता इथे विकेट देखील शेवटच्या गमावला. आम्ही देवपेकर क्रिकेट संघ 38 धाब्यांवरती आता ऑल आउट झाली. 38 धाब्यांवरती नॉट आउट ऑल आउट झालेली आहे टीम आम्ही देवपेकर आणि 39 धाब्यांचं टार्गेट जे मात्र या ठिकाणी सेट केले गेले अनुश्री 11 भुवन या क्रिकेट संघासमोर.
फलकाचा विचार आपण केला तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम अमित देवपेकर. 38 धावा त्यानं बनवल्या. 39 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलं आणि या स्पर्धेत आता तिसरा दिवस आणि जर आपण पाहिलं तर माऊली इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी खऱ्या अर्थानं देत असताना आपण पाहू शकता माऊली इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस लाईव्ह कव्हरेज जो मात्र केला जातो कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचे परम मित्र कुणाल रावला आपण पाहताय. सो या दुसऱ्या डावाला होती सुरुवात आणि या पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी खऱ्या अर्थानं आता भार उचललाय गोलंदाज सुरेश. येत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि सलामीवीर जोडी इंटर झाली अशोक आणि त्याच्या सोबतीला बॅटर भावेश. स्ट्रायकिंगवरती बॅटर तयार आहे अशोक. पहिला बॉल बॅटर सुरेश. पहिलाच बॉल डेलिकेट टच खेळाडू आहे पॉइंटला आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या बॉलवरती आलेली ही सिंगल रन टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये 39 धावांचा पाठलाग करते टीम अनुश्री 11 भुवन. बॅटिंग लाईनअप या संघामध्ये भरपूर सारा आहे त्यामुळे 39 धावा जर इथून डिफेन्स करायच्या तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. अमित देवपेकर क्रिकेट संघाला पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आणि सिंगल येत असताना टीमचं अकाउंट या मॅचमध्ये आता ओपन झालेलं आहे. अशोकच्या बॅटमध्ये सिंगल आली. स्ट्राईक आता रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती बॅटर भावेश तयार. आकाजी चिंगोळे यांचा देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील कोरिया स्पर्धेच्या वतीनं आपण मोस्ट वेलकम. डावकरचा बॅटर तयार आहे स्ट्रायकिंग वरती. ओव्हरपिच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव या बॉलवरती आपल्याला येताना पाहायला मिळते. या 2 बॉलवरती 2 सिंगल आलेले आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगले 2 बॉल अटेम्प्ट केलेत गोलंदाज सुरेशनं. सध्याच्या स्थितीला आपण पाहताय मुरबाड तालुक्यातील 2 ताकदवर संघ सध्याच्या स्थितीला एकमेकांसोबत फाईट करताना मला पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये 38 धावा बनवल्या. 39 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 2 बॉलवरती 2 सिंगल ज्या मात्र येताना पाहायला मिळतात. बॅटर तयार. स्ट्रायकिंग वरती अशोक. सुरेशचा हा बॉल फटका येते चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जर आपण पाहिला तर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्परकट आणि चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. सो चौकार आला. आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॅटर अशोकनं बॅटचा फेस ओपन केला जिथे आपण अप्परकट पाहिली आणि त्यावरती 4 धावा येताना पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं 39 बनवायच्यात आणि पहिल्या वर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहताय. बॅटर तयार. खऱ्या अर्थानं रनवेमध्ये थोडासा व्यत्यय येत असताना हा बॉल खऱ्या अर्थानं पंचानं डेड घोषित केलेला आहे. बॅटर तयार. सुरेशचा हा बॉल मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल कोण पकडणार हा झेल. 2 खेळाडू आले. शेवटच्या मोमेंटला पकडला झेल आणि या मॅच मध्ये अशोकची पारी होतीये फेल. लागतोय हा धक्का पहिला. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते अनुश्री 11 भुवन. फलंदाज बाद. पश्चिम टीम कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट तागवाडी टीमचा कर्णधार आपण टॉसडी या लगेच. सो धावफलकाचा विचार आपण केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर इंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
इथे जर आपण पाहिला तर अतिशय चांगला बॉल लेग वरनं त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहता पाहता हा बॉल डॉट फेकला गेला. गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामधला शिल्लक आहे. मॅच रंगतदार होईल याच्यात काही मात्र शंका नाही आहे. 39 धावा देखील खऱ्या अर्थानं फायटिंग स्कोर आहे. अप्पर बार इथे जर पाहिलं तर टॅप केला फटका, 1 धाव आली आणि शेवटच्या बॉलवरती आलेली ही एकच धाव. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 7. पहिला षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. दशरथ येतात या दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे पहिला ओव्हर अतिशय चांगला फेकला गोलंदाज सुरेशनं. 7 धावा त्यांना खर्च केला पहिल्या ओव्हरमध्ये. इथून 18 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे 32. मॅच रंगतदार होईल याच्यातील मात्र काही शंका नाही. या पाठात या स्ट्रायकिंग वरती लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला खेळाडू आहे जेडी. इकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याचं रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. 2 धावा आल्या. एफर्ट भरपूर केले होते कारण वाईडिश लॉंग ऑफ फोरनं खेळाडू जज करत होता त्या ठिकाणी. पोहोचला चेंडूपर्यंत परंतु ही झेल कॅरी झाली नाही आहे. रनिंग कॅच सोपं नसतं. ही कॅचेस अशा असतात की चिपकल्या जातात परंतु ती कॅच खऱ्या अर्थानं झटकली आणि 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं सुनील खेळत असताना या ओव्हरचा जिथे 2 धावा आल्यात. हो इथं लाईन चांगली, या लाईन चांगली पाहायला मिळते. या समोरच्या दिशेने फोर्स केला आणि आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर खऱ्या अर्थानं डॉट बॉल येतो आणि आजच्या दिवसामध्ये 2 दिवस आपण या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहिलं होतं. 7 स्टार लाईव्ह युनिटच्या माध्यमातून आणि त्यांचे 5000 सबस्क्राईब देखील पूर्ण झालेले आहेत. अभिनंदन. सो इथे चांगला बॉल फटका देखील चांगला पाहायला मिळतोय आणि एकच धाव या बॉलवरती त्यांना पाहायला मिळते. या 2 दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं आपण लाईव्ह कव्हरेज पाहिलं 7 स्टार लाईव्ह युनिटच्या माध्यमातून आणि त्यांचे 5005 असे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय माऊली इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 दिवस कव्हर केली जाते आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या फायनल डे मध्ये देखील माऊली इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ही स्पर्धा कव्हर केली जाईल. सो धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 10. 5 मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट आलाय कारण आतापर्यंत मोठे फटके आले नाही आहेत या 2 ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थानं या 9 बॉलमध्ये जिथे तिसऱ्या बॉलवरती चौकार आला होता त्यानंतर विकेट डाऊन झाली, त्यानंतर पहिल्या बॉलमध्ये डॉट आला, त्यानंतर सिंगल आणि जशी दुसऱ्या बॉलला सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर ही सिंगल रन. बॅटर तयार. हो इथं आपण पाहिलं व्हेरिएशन पाहिलं थोडासा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने कट झाला आणि या बॉलवरती ही सिंगल येताना पाहायला मिळते. या 1 धाव आणि 1 धावेच्या मधीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलं ते 11 या धावसंख्येवरती. तागवाडी टीम कॅप्टन आणि पश्चिमी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तागवाडी टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. चांगला बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथे धावफलकाचा विचार आपण केला तर 11 धावा आहेत. मॅच आता थोडीशी जर आपण पाहिली तर अवघड होताना पाहायला मिळते अर्थात बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. अनुश्री 11 भुवन 39 धावा. इथे जर आपण पाहिला तर
शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. बॅटर स्ट्रायकिंग वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. दशरथचा हा बॉल इथे टाइम केलाय. मस्त टायमिंग आहे. खेळाडू तैनात होतो त्या ठिकाणी. त्याच्याकडनं देखील झेल आता सुटला. रनआउटची संधी आणि 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. धावफलका विचार आपण जर केला तर धावफलकावरती धावा आहे तब्बल 13 आणि इथून गरज आहे 12 बॉल. 12 बॉलमध्ये तब्बल 26 धाव्यांची. तागवाडी टीम कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. सो दर्शन येतात या तिसऱ्या ओव्हरमध्ये जिथे 12 बॉल 12 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीम अनुश्री 11 भुवन क्रिकेट संघ. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर आपण पहिला सिंगल साठी हा बॉल ट्रॅव्हल होतोय. गुड बॉल. दर्शनला आपण पाहता रनवे वरती पहिलाच बॉल यॉर्कर आणि तो यॉर्कर अटेम्प्ट करत असताना प्रॉपरली सक्सेसफुल राहिलाय गोलंदाज दर्शन. या ठिकाणी पहिलाच बॉल फेकला. डॉट माफ करा 1 धावा या बॉलवरती आणि 1 धाव्याच्या मधून धाव फलक थोडं पुढे जाईल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं 39 धाव्यांचं हे टार्गेट आहे. इथून 11 बॉलमध्ये 25 धाव्यांची गरज. बॅटर तयार. इथे चांगला बॉल. बॅटचा शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग चांगली झाली. या एकच धाव आली या बॉलवरती आणि 1 धाव्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला तो तब्बल 15 या धावसंख्येवरती. भावेश तयार स्ट्रायकिंग एंड वरती जिथे भरपूर धावा बनवायच्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अजूनही खऱ्या अर्थानं गरज आहे 24 धावेची. बॉल शिल्लक असतील इथून 10 बॉल 24. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर हा बॉल फेकला. डॉट. निर्धाव चेंडू. बॅटर तयार. 9 बॉल 24 धावेची गरज. इथे मिस टायमिंग आहे. चेंडू हवे. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज. ओ ओ ओ तिसऱ्या अटेम्प्ट पर्यंत प्रयत्न राहिला परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर ही झेल आता धरतीला दान झाली आहे. 2 धावा या बॉलवरती आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढेच गेला जाऊन पोहोचला तो तब्बल 17 या धावसंख्येवरती. बाटा तयार. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे त्या ठिकाणी. ओहो हो पकडला झेल आणि या मॅच मध्ये आता भावेशची पारी होतीये फेल. फलंदाज बाद. लागतो धक्का दुसरा. सो 17 धावा फलकावरती 7 बॉल मध्ये 22 धाव्यांची गरज.
इथे चांगला बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एक धाव आणि एकच धाव या बॉलवरती. ओव्हर कंप्लीट झाली. 3 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर आहेत 18. इथून 6 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची गरज. सूरज येत आहेत शेवटचे 6 बॉल आणि इथून 6 बॉल मध्ये आता अनुश्री 11 भुवन संघाला बनवायच्यात 21 धावा हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रोहित आहे. रोहित भोईर येत आहेत. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. पहिलाच बॉल फेकलाय गोलंदाज सूरजनं. डॉट जिथे संघ अडचणीत होता धावांची गरज होती तिथे धावा देखील सूरजनं बनवल्या आणि एकंदरीत फायटिंग स्कोर वरती आपल्या संघाला नेऊन ठेवलं. जिथे 38 धाव्यांवरती संघ ऑल आउट झाला तरी देखील गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं सुरेश असेल त्याचबरोबर दशरथ दर्शनची कमालीची गोलंदाजी आणि मॅचची सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर अशी की आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 21 धावांची गरज. रनवेमध्ये थोडासा व्यत्यय येत असताना खऱ्या अर्थानं हा 55 बॉल घोषित केला आहे डेड. सो 5 बॉल आणि इथून गरज आहे 21 धावेची. सूरजचा यॉर्कर बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. निलेश कडनं मिस्टेक आणि मागे जर आपण पाहिला तर बॅकिंग आली आणि बॅकिंग येत असताना तब्बल या बॉलवरती आला या 2 धावा. बॅकअप चांगलं आलं होतं. बंटी होता त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने या बॉलवरती 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांच्या मधून धावफलक पुढे जाऊन पोहोचला तो 20 धावा धावफलकावरती येत. 4 बॉल मध्ये अजूनही 19 धावेची गरज. सूरजचा फुल टॉस मिस टायमिंग आहे. निलेश डाऊन दी बॉल जज करतोय. पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर रोहित भोईर देखील आता माघारी परतलाय फलंदाज बाद. सो नवीन बॅटर योगेश येत आहेत बॅटिंगसाठी. जिथे जर आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये अजूनही गरज आहे ती 19 धावेची. चांगला बॉल विकेट डाऊन फलंदाज बाद. चांगला बॉल फटका त्याच्यावरती चांगला आहे. खेळाडू तैनात त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवरती नाही आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शिरकाव केला आहे आम्ही देवपेकर क्रिकेट संघानं.
कमालीची गोलंदाजी राहिली या. स्पेशली सर्व गोलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावली. जिथे 38 धावा असं वाटलं होतं की खऱ्या अर्थानं अनुश्री 11 भुवन त्या धावांपर्यंत मजल मारेल, परंतु सुरुवातीची गोलंदाजी चांगली राहिली. कमालीची गोलंदाजी पेश केली आणि इथे आता विजय संपादित केला आम्ही देवपेकर क्रिकेट संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज, हार्ड अँड टफ लक टीम अनुश्री 11 भुवन.